हाय हाय. करेक्ट. काय रे थकलायस? हा रे. चहा टाकू का? टाक. गुड. इव्हेंट मोठा आहे वाटतं. मोठा तर आहे पण पंगा सुद्धा मोठा आहे. का काय झालं? यार वो धीरेन मेरा पीछा ही नहीं छोड़ रहा है. धीरेन? धीरेन म्हणजे तो तुझा जुना मित्र ना? त्या दिवशी तुला पार्टीमध्ये नडला होता तोच ना? करेक्ट. त्याने काय केलं? काही केलं नाहीये पण करेल. आणि यावेळेस जर त्याने काही पंगा केला ना तर माझ्या हातून गेलाच म्हणून समज. राघव काहीतरी वेड्यासारखं बोलू नकोस. एकतर तुमच्या दोघांची जी दुश्मनी आहे. दुश्मनी मी नाही, त्याने सुरू केली आहे. अरे राजा त्याला अवॉइड कर ना तू. कसं? मला जो इव्हेंट मिळाला ना त्याचा तो सुद्धा पार्ट आहे. आणि ती सेल्वी जी माझ्यासाठी कॉस्ट्युम डिझाईन करणार होती आता त्याच्यासाठी कॉस्ट्युम डिझाईन करते. हे बघ राघव, आय एम नॉट द राईट पर्सन टू कमेंट ऑन इट. पण मला असं वाटतं की त्या धीरेनमुळे तू काहीतरी चुकीचं पाऊल उचलू नकोस. टेन्शन घेऊ नकोस, मी हँडल करतो. अरे टेन्शनचा प्रश्न नाहीये पण हाय हाय. कहा थे जनाबे आली? काही नाही रे, बाबांना गाडीत बसवून आलो. ए व्यवस्थित गेले ना रे? हो. गुड. बाय द वे, हे तुझे 20 रुपये आणि हे तुझे. कसले रे पैसे? अरे काही नाही, बाबांनी तुम्हाला खर्चायला दिले. आमच्याकडे पद्धत असते तशी. पण याचं करू काय? अरे एखादं फूल घे तुझ्या नवीन फुलासाठी. नको, मी एक काम करतो, या 20 रुपयाचा सब्जा विकत घेतो आणि विण्याच्या बाबांना गिफ्ट करतो. मग तूच त्यांना सांग की रोज रात्री भिजत घालत जा आणि सकाळी उठल्यावरती तोच पाण्यासकट पीत जा. म्हणजे त्यांचं पादरणं कंट्रोल होईल रे. अरे ते काही मुद्दाम करत नाहीत रे. मी सुद्धा तेच सांगतोय. गेले 2 दिवस आपल्या घरात न जाणं कोणकोणते वारे. ते शाळेत कुठले शिकवतात रे? ते खारे वारे, मतलई वारे, तसे विण्याच्या वडिलांचे धास धूस धूम वारे. राघव बस. तुझा मित्र आहेस म्हणून मी तुझं एवढं ऐकून घेतोय. माझ्या बाबांबद्दल वाईट साईड बोललेलं मला आवडत नाही, तुला माहितीये. कसं आहे विनय, तू फक्त चार्जर साठी एवढ्या लांब आलायस? बघ ना ग, राघव त्याचा चार्जर आहे म्हणून मला देत नाही. मित्रांमध्ये तुझं माझं करायला लागलाय तू. अरे पण काय झालंय काय? अगं तुला माहितीये ना माझे बाबा आले होते. नाही, तू आधी सांगायचंस ना मला, आम्ही भेटलो असतो. मी त्यांच्यासाठी काहीतरी खायला बनवलं. हो, पुढच्या वेळी नक्की सांगेन. नाही नको, तुला आणि अभिमानला बघून ते अजून मागे लागतील माझ्या लग्नासाठी. पण मुद्दा तो नाहीये, मुद्दा राघव आहे. बाबांना वाईट साईड बोलला ग, तरी त्याला माहितीये मला त्यांना काहीही बोललेलं अजिबात आवडत नाही. नाही, बरोबर आहे तुझं. मला सुद्धा जर माझ्या मम्मी पप्पांवरून कोणी काही बोललं ना तर खूप राग येतो. हो ना, हो ना. आणि सकाळपासून इतका दुष्टासारखा वागतोय. साधी टूथपेस्ट नाही दिली यार मला. थँक्स. ब्रश करायचा तुला? ब्रश केलाय. पण मला सांग, चौथा रूममेट आणल्याने जर माझं लग्न ठरत असेल किंवा सगळ्यांचंच बरं होणार असेल तर ट्राय करायला काय प्रॉब्लेम आहे?
पण असं कोण म्हणालं? अगं बाबा ग, त्यावर हा चिडलाय. ओ. अरे पण एवढंच ना, मग अभिमानला घेऊन जा. नाही ग, असं कसं? का? काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे तुमचं लग्न झालंय ना, असं बरं दिसतं का? त्यात काय वाईट दिसणार आहे? अरे हे बघ, मला काही प्रॉब्लेम नाहीये, आणि जर त्यामुळे तुमची मदत होणार असेल तर घेऊन जा अभिमानला. इतका नकोसा झालाय का ग तुला तो? विनय, मस्करी केली ग, पण अभिमानला घेऊन न जाण्या व्यतिरिक्त काहीतरी सांग. त्या व्यतिरिक्त आयडिया. विनय, तू आता नवीन रूममेट शोधायच्या तयारीला लाग, आणि राघवला कसं समजवायचं ते मी बघते. विनय, इस बात पे आपण एक मस्त सेल्फी काढूया. हा, सेल्फी? आता पकड पकड. अगं मला फोटो. दे. हॅशटॅग फाइंडिंग रूममेट. जिंदगी जिंदगी हाँ जिंदगी जिंदगी जिंदगी, दोस्तों की दुनियादारी में हंसी मेरी जिंदगी. ऐसा क्या हुआ सर? हुआ रे, फटचा शॉट नको रे. सर बाहेर कोणतरी आलंय. मारले सावकाश मार रे. कट 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 कट. सारे गम छोड़ दे. काय करताय गाईज? एनर्जी एनर्जी. हात काय खाली कर. 5 मिनिटांचा ब्रेक घ्या, चला. आता आत येणार आहेस का तिथूनच बोलणार आहेस? हाय मितेश. हाय. ऍक्च्युली हे बघ विना, आपण हे सगळं घरी सुद्धा बोलू शकतो, पण तुला जर एवढंच वाईट वाटत असेल तर तू इथेही माझी माफी मागू शकतोस. कसली माफी? आपल्या तिघांची फ्रेंडशिप तोडायचा तू जो प्रयत्न केलायस त्याची. तुला माहितीये, आपल्यात आणखी कोणी राहायला आलं किंवा आपल्यातला कोणी वेगळा राहायला गेला तर गोष्टी बदलतील. काय बडबडतोयस? घरात असताना सतत मुलींची चॅट करायचं, तेव्हा तुला मित्रांची पडलेली नसती, आणि आता तुला पुळका आलाय. एक 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 मिनिट, तू इथे माझी माफी मागायला आलेला नाहीयेस? अरे कसली माफी? खरं तर तू माझी माफी मागायला हवीस, माझ्या बाबांना वाईट साईड बोलल्याबद्दल. विनया, मी त्यातला एक शब्द तरी चुकीचा बोललोय का? आणि इथे कशाला आलायस? माझ्याशी पुन्हा भांडायला? हे बघ, खरं तर मी इथे तुझ्याशी बोलायलाच आलो नव्हतो. मला मितेशशी बोलायचं होतं, त्याला विचारायचं होतं की तो आपल्या घरात रूममेट म्हणून शिफ्ट होईल का. आउट. काय? आय सेड आउट. हाय गाइज. हा गुडीनो. गुडीनो हा विनय. गुडीनो राघव. हे माझे बेस्ट फ्रेंड्स आहेत, आणि आता तुझे होणारे रूममेट्स